श्रीराम जय जय राम. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. पुष्कळ वाचले, ऐकले, पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग. कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग. देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे, तरीसुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही. याला काय करावे. संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरविले, पण खरोखर अनुभव काय येतो ते पाहावे. आपण पाहतो ना की लहानपणापासून मोठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळतो आहे, बायको केली, मुले बाळे झाली, ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्याकरिता प्रयत्न केला, परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का. देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्ट चालणार नाहीत हे खरे, पण म्हणून देहाच्या सुखाकरिताच जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नव्हे. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे, त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळे गेले. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे. स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे घाणेरडे आहे. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात आणि ते आवश्यकच आहेत. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्याचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे, घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे. हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागेल हा होय. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते. श्रीराम जय जय राम. नवरात्रात रामरक्षेचे अनुष्ठान. रामरक्षा अनुष्ठानाकरता नवरात्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंतचे रामनवरात्र या नवरात्रात कुठलेही केलेले अनुष्ठान सिद्ध होते. प्रथम प्रतिपदेला सकाळी लवकर स्नान करून धृतवस्त्र परिधान करावे, कपाळाला मंगल तिलक लावावे, स्त्रियांनी हळद कुंकू लावावे, आचमन करून कुलदेवतेला नारळ विडा ठेवून गणपती, कुलदेवता, इष्टदेवतेला नमस्कार करा, आईवडिलांना नमस्कार करून अनुष्ठान सुरू करा. श्री गणेशाय नमः अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य इथून सुरुवात करून राम नाम वरानने इथपर्यंत म्हणून
इति श्री बुधकौशिक न म्हणता परत चरित रघुनाथस्य इथून सुरुवात करून राम नाम वरानने इथपर्यंत म्हणावे व पुन्हा चरित रघुनाथस्य इथून सुरुवात करावी. अशा पद्धतीने 11 वेळा रामरक्षा एका आसनावर एका स्थानावर जागा बदलू नये म्हणावी. 11व्या वेळेस इति श्री बुधकौशिक रचित श्री रामरक्षा स्तोत्र संपूर्णम असे म्हणून संपवावे. अशा पद्धतीने 9 दिवस दररोज 11 वेळा रामरक्षा म्हणावी म्हणजे ती सिद्ध होते. 10व्या दिवशी एकदाच संपूर्ण रामरक्षा म्हणावी. एखाद्या ब्राह्मणाला भोजन व यथाशक्ती दक्षिणा व वस्त्र दान करावे. रामरक्षा सिद्ध झाल्यावर तुमच्या भोवती रामरक्षेचे वलय तयार होते. अपघातात देहाचे रक्षण होते. कुठलीही बाधा बाधत नाही. अनुष्ठान सिद्ध झाल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हणावी. लहान बाळाला रामरक्षा म्हणून अंगारा लावला की त्याला लागलेली दृष्ट उतरते. अनुष्ठान चालू असताना 11 वेळा रामरक्षा म्हणून होईपर्यंत कोणाशीही बोलू नये, काहीही खाऊ नये, अभक्ष्य भक्षण करू नये, अपेय पान करू नये, ब्रह्मचर्य पाळावे, परान्न घेऊ नये, 9 दिवस व्रतस्थ राहावे, सदाचरणाने वागावे. हे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर सर्व प्रकारची मनोकामना पूर्ण होते. दिनांक 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे. 9 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत आपल्याला ही साधना करायची आहे. दरवर्षीप्रमाणेच ही साधना करायची आहे. 17 एप्रिलला रामनवमी आहे. या दिवशी साधनेची सांगता होईल. गुढीपाडवा आणि रामनवमी या दोन्ही दिवशी दैवाला नैवेद्य अर्पण करावयाचा आहे. साधना संकल्प करून घरातले सर्वजण ही साधना करू शकतात. एकाच ठिकाणी साधना करायची आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.